भाजप हा थापाड्यांचा पक्ष असून मुख्यमंत्री हे भाजप कुमार थापाडे असल्याची घणाघाती टीका राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत केली। राज यांनी यावेळी नाशिक महानगरपालिकेत केलेल्या कामांचं प्रेझेंटेशन सादर केलं। नाशिक भ्रष्टाचारांच्या हातात सोपवायचं की प्रगतीच्या गतिमान वाटेवर न्यायचं हे नाशिककरांनी ठरवावं असं भावनिक आवाहन राज ठाकरेंनी केलंय। भाजपा शिवसेनेच्या हातात जर शहराची सत्ता गेली तर नाशिकचा सत्यानाश झाला म्हणून समजा असं भाकीतही राज ठाकरेंनी वर्तवलंय। आता उद्या हे भाजप कुमार थापाडे येतील, उद्या तुम्हाला अजून काय काय गोष्टी सांगतील। मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, मी असं करीन, मी तसं करीन। काही होणार नाही। बरं एवढं आणायचं होतं नागपुरात का नाही आणलं? 25 वर्ष शिवसेनेनं नागोबा पाळला आणि वेळ आल्यावर त्या नागोबानं फणावर काढलाय अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या जाहीर सभेत भाजपवर टीका केली आहे। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थापाड्याची उपमा दिली आहे। मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये किती वेळ राहिलात ते सांगा, कार्यालयात किती वेळ बसलात, किती कामं केलीत, कोणत्या फाईलवरती सह्या केल्या, पारदर्शकतेने दाखवा सगळं। पण सकाळपासून रात्रीपर्यंत बोंबलत फिरतायत, प्रचार एके प्रचार, शेवटी 2-5 लोक असले तरी प्रचार, कारभाराच्या नावाने ठणठणाट। कदाचित तुम्हाला वाटत असेल की महापालिकेच्या माध्यमातलं तुम्ही काहीच बोलत नाही, तसं नाहीये। दुर्दैवाने 25 वर्ष आपण हा नागोबा पोचला आणि आता त्याला वेळ आल्यानंतर त्यांनी आपल्यावरती फणा काढून आपल्या अंगावरती येतोय। मग आमची तर शिवशंकराची शिवसेना आहेच। आतापर्यंत आम्हाला काही नाक पाळणं हे काही कठीण काम नव्हतं, आतापर्यंत पाळला, ह्याच्या पुढे बघू कसं काय करायचं त्यांचं ते। आपल्या मतांची गुंतवणूक योग्य बँकेत करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या प्रचार सभेत केलं। गुंतवणूक चांगल्या बँकेत करता मग मतांची गुंतवणूकही योग्य बँकेत करा। आपण आपलं मत भाजपच्या बँकेत केलं तर 5 वर्षात 5 पट विकासाचे परतावे देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय। ज्या बँकेला सोन्या चांदीचे दरवाजे नसतील पण आमच्या बँकेचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत, आमच्या बँकेचे प्रमुख नितीन गडकरी आहेत, आमच्या बँकेमध्ये सुलेखाताई कुंभारे आहे, आमच्या बँकेमध्ये या ठिकाणी डॉक्टर महात्मे आहे, मी आहे, आमचे सगळे पदाधिकारी आमच्या या बँकेमध्ये आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या मताचं डिपॉझिट जर तुम्ही भारतीय जनता पक्ष रूपी बँकेमध्ये ठेवलं तर 5 वर्षामध्ये 5 पट विकासाचं व्याज देऊन तुमचं डिपॉझिट हे विकासासहित तुम्हाला परत करू। दादरमधील दत्ता राऊळ मैदान सोडण्याच्या विनंतीवर शिवसेनेकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यानं मनसेनं मुंबईतली अखेरची प्रचार सभा कबूतरखान्याजवळ घेण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान शेवटच्या प्रचार सभेसाठी दादरमधलं दत्ता राऊळ मैदान मिळावं म्हणून मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या सदा सरवणकरांशी चर्चा केली। मात्र मनसेच्या मागणीवर शिवसेनेनं अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। शिवसेनेची शेवटची प्रचार सभा बीकेसी मैदानात होणार आहे, त्यामुळे शिवसेनेनं दत्ता राऊळ मैदान मनसेला सोडावं अशी मनसे नेत्यांची मागणी होती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील अंतर वाढत चाललंय। कारण एकीकडे राजू शेट्टी भाजपवर शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करतायत तर सदाभाऊ खोत भाजपचा प्रचार करताना दिसतायत आणि त्याच जाहीरपणे समर्थनही करतात। आम्ही निवडणुका जर एकत्र लढवतो मग व्यासपीठावर येण्यात गैर काय असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारलाय। राजू शेट्टींबद्दल मी योग्य वेळी बोलेन असंही सदाभाऊंनी म्हटलंय। कुणी किती मला डिवचलं तर मैदानामध्ये प्राण गेला तरी सुद्धा लढतच आयुष्यभर मी राहणार आहे। त्यामुळे मला एखादा कोणता नवीन राहिलेला प्रसंग किंवा संघर्ष हा काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही। अशा अनेक संघर्ष मी पचवलेले आहेत आणि म्हणून मी सांगितलं की मी योग्य वेळी बोलेन याच्यावर। भ्रष्टाचारामुळे नागपुरातल्या NITच्या अध्यक्षाला केबिनमध्ये जाऊन मीच एकदा ठोकून काढणार होतो असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। त्यामुळे महानगरपालिका आणि NITमध्ये कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर मला किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा, आम्ही त्याला ठोकून काढू असंही गडकरी म्हणालेत। नागपुरात प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय।
मी एक दिवस चेअरमनला त्या मी येऊन आतमध्ये येऊन ठोकेन म्हटलं तुम्हाला, माझ्या कानावर जर आलं तर तुम्हालाही सांगतो, या एनआयटी आणि महागात तुम्हाला कोणी पैसे मागितले तर डायरेक्ट माझ्याकडे या. देवेंद्रजींनी आम्ही ठरवलं की पूर्ण पारदर्शक कारभार झाला पाहिजे, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. जो पैसे मागेल त्याला ठोकायला मागे पुढे पाहू नका. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजप निवडणुकीत उमेदवाराकडून पैसे घेतल्याची कबुली निवडणूक आयोगाकडे दिली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीकरता 2 लाख रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओ प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याची कबुली लेखी स्वरूपात दिली. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि हा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. हे 2 लाख रुपये सेंट्रली जो खर्च असतो त्या खर्च केल्या जातील आणि जेव्हा 8 लाख रुपयाचा हिशोब दिला जाईल त्यामध्ये 6 लाख त्यांच्या जवळचे आणि दिलेले 2 असा मिळून तो निवडणूक आयोगाला खर्च सादर केला जाईल. यामध्ये अन्य कोणत्याही बाबी नाही आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका पुतण्याचा वाद टोकाला गेलाय. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काकूनाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केलेत. राजुऱ्यात मतदानाच्या दरम्यान माझ्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांनी धमकी दिल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी ऑडिओ क्लिपसह तक्रार केली आहे. तर दुसरीकडे आपण कोणालाही धमकी दिली नसल्याचं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलंय. आम्ही निवडणूक आयोगाकडे ही क्लिप आम्ही दिलेली आहे की त्यांनी आमचे बूथ प्रतिनिधी जे आहे भगवान बहिर त्यांना अशा प्रकारे फोन केला, त्यांना दम दिला की तू तिथून निघून जा. खऱ्या अर्थाने निवडणूक प्रतिनिधी तो आमचा आहे आणि त्याच्या मोबाईलवर फोन करणं हा भागच चुकीचा आहे. जर मोबाईल मतदान करताना तुम्ही जर पकडले गेले, निदर्शनास आलं तर तुम्हाला कुणी वाचवणार नाही. त्यात वाव काय? कोण कुणाला धमक्या देतं, कोण कुणाचे पाय तोडा म्हणतं, कोण कुणाला मारतं दररोज, हे तर नावं सगळ्या जनतेला माहिती आहे. चोराच्या उलट्या बोंबा आल्या ह्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं गाजर वाटप आंदोलन केलं जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली एका गाजराचं संशोधन समिती नेमावी असा सल्ला नीलम गोरे यांनी दिलाय. त्या मुंबईत बोलत होत्या. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यासाठी महिनाभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय मराठा पार्टीनं राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. भाजप हा गुंडांचा तर शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. ते पुण्यात बोलत होते. निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्ष हवी तशी मांडवली करतात, त्यामुळे बनवा बनवी या सिनेमाची आठवण येत असल्याचंही विखे पाटील म्हणाले. राज्यात कार्यरत असलेलं सरकार पाडण्यात आमचा सहभाग असणार नाही, पण मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही पूर्ण तयार आहोत, असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरते अशी चिंता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्या माझा कट्ट्यावर बोलत होत्या. तर या इलेक्शनचं दुर्दैव मला सगळ्यात वाटतंय की मला नाही वाटत की माझ्या लहानपणापासून मी इलेक्शन जवळून पाहिलेत, पण ज्या रीतीने आरोप प्रत्यारोप किंवा ज्या रीतीने हे इलेक्शन चाललंय हे महाराष्ट्राला शोभणारं इलेक्शन नाही आहे. आणि या खालच्या पातळीवर जाऊन इतके वैयक्तिक आरोप सगळे एकामेकावर करतात आणि त्याच्यात सत्तेवर असणारे जे लोक आहेत म्हणजे पार मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकू ही अशी भाषा त्यांच्याच बरोबर मंत्री वगैरे बोलतात. हे काही त्यांनी करावं नंतर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्या पातळीवर जाऊन त्या पदाचा जो अपमान आज होतोय किंवा ज्या रीतीने एक सुसंस्कृत इलेक्शन जरूर आपण म्हणजे पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरेंनी एकामेकावर दिलदारपणे टीका त्या काळात केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली, पण ती ह्या पातळीवर एवढी पर्सनल नव्हती. मतदान केंद्र तुमच्या घरापासून लांब असेल तर मतदानाच्या दिवशी तुम्ही उबर टॅक्सी बुक करू शकता, कारण मतदानाच्या दिवशी उबर टॅक्सीकडून ग्राहकांना थेट 50 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. मतदानाला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावं यासाठी उबर टॅक्सीनं ही अनोखी योजना जाहीर केली आहे. तेव्हा 21 तारखेला फक्त सुट्टी एन्जॉय करू नका,
तर आवर्जून मतदान करा.